तुम्ही महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, ठाण्यात राहता, तुम्हाला कल्पना आहे कुणाचं पाप आहे आणि या पापी लोकांना जे काही केलेल्या पापाची सजा आहे ती याच जन्मी भोगायची आहे. आणि असे फटके पडत चाललेत ना, नियती कुणाला सोडत नाही म्हणतो आपण, तर नियती कशी यांची परतफेड करते. यांनीच बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत यांच्या पक्षाची तुतारी वाजवणार आहे ते लोक. मुस्लिम लीग नंतर जर मुसलमानांचा कुठला पक्ष या देशात असेल, या हिंदुस्थानात असेल, तर तो ऑल इंडिया मजलिस ए मुसलमीन वगैरे जो काही पक्ष आहे त्यांचा AIMIM. त्या AIMIM पक्षानं जणू काही सगळ्या मुसलमानांचा ठेकाच घेतला आहे, अशा आविर्भावात यांचे लोक वावरत असतात. आणि आपल्या ठाणे जिल्ह्यात मुंब्र्यामध्ये MIMचे जे काही 5 उमेदवार निवडून आलेत आणि त्यातली ती युनिस चाचाची मुलगी सेहर शेख ही ज्या पद्धतीनं इन्शाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह वगैरे, मी काल त्याच्यावर बोललेलो आहेच, अख्खा महाराष्ट्र, अख्खा मुंब्रा हिरवा करायला निघाली आहे. आणि त्यावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यानंतर हे किती अगदी हलक्यात घेत होत्या त्या प्रतिक्रियांना, याचंही आपण उदाहरण काही मुलाखतींमधून पाहिलं. माझ्या हातात भगवा कलावाई आहे, माझ्या हातात हिरवा कलावाई आहे आणि मग माझ्या पक्षाचा जो काही झेंडा आहे तो हिरव्या रंगाचा आहे, त्यामुळे मी असं म्हणाले वगैरे, हे जे काही हास्यास्पद रटाळ स्पष्टीकरण देणं चालू होतं ना या सेहर शेखकडून, युनिस शेखकडून, ते पाहिल्यानंतर त्यावर बोलावंसं वाटलं. आपण बोललो. ज्या औरंग्याला हा महाराष्ट्र हिरवा करता आला नाही, तो इथे इथल्या मातीत, इथल्या उन्हातान्हात ज्या पद्धतीनं करड्या रंगाचा होत गेला आणि करडा होत होत शेवटी इथंच थेरडावून आडवा झाला आणि मग या इथल्या लाल मातीत त्याला गाडला गेला. हे उदाहरण एवढं समोर असताना महाराष्ट्राच्या या भगव्या मातीला हिरवं करू पाहणारे जे लोक आता अर्ध्या हळकुंडानं पिवळे होऊन हिरवे व्हायला निघालेत ना, आता त्यांना हाग्या दम कोण देणार? हा जो काही विषय होता, आता त्यावर बरेच लोक बोलले. पण तिकडं मुंब्र्यात काय आहे, यांच्या पोटचं पाणी हललं नाही. तर युनिस शेख आणि त्याची लेक सेहर शेख जितेंद्र आव्हाडासारख्या एका प्रवृत्तीला हरवण्याचा जो काही आनंद साजरा करत होते, जो काही उन्माद सुरू होता, तो एका बाजूला ठेवा. त्याचं आपणही एक प्रकारे समर्थनच केलेलं आहे. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्यातला खऱ्या अर्थानं जो वाघ ज्याला म्हणतो आपण, ठाण्या वाघ, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा आवाज दिला या हिरव्या लोकांना, तेव्हा कसे सुतासारखे सरळ झालेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. कारण ठाणे जिल्हा हा आनंद दिघेंचा, धर्मवीर आनंद दिघेंचा, आणि तो सातत्याने शिवसेनेच्या भगव्या रंगात रंगला गेलेला आहे. भले इथे मुंब्रा, कळवा, राबोडी असे कित्येक विभाग आहेत की जिथं छोटी मोठी हिरवी वनस्पती उगवते. मुंब्र्यातलं जे काही हिरवं रान फोफावलंय त्यामागे कोण जबाबदार आहे? कोणाच्या या मशागतीनं हे सगळं रान उगवलंय? तुम्ही महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता, ठाण्यात राहता, तुम्हाला कल्पना आहे कुणाचं पाप आहे. आणि या पापी लोकांना जे काही केलेल्या पापाची सजा आहे ती याच जन्मी भोगायची आहे. आणि असे फटके पडत चाललेत ना, नियती कुणाला सोडत नाही म्हणतो आपण, तर नियती कशी यांची परतफेड करते. यांनीच बांधलेल्या सार्वजनिक मुतारीत यांच्या पक्षाची तुतारी वाजवणार आहे ते लोक. यांच्याच बंगल्यात येऊन हमारा नाद नहीं करने का, तो तेरे बंगले का नाम नाद है ना, तो तेरे बंगले पे आके तेरी पतंग उडाएंगे. काय याचा अर्थ होतो तो युनिस शेख आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनाच माहिती. कुणाची पतंग आणि कोण उडवणार ते त्यांना माहिती. पण या सगळ्या शेफारलेल्या किंवा माजलेल्या लोकांना एक आवाज बस झाला, जो एकनाथ शिंदेंनी दिलाय. आणि त्यानंतर हे सुतासारखे सरळ झालेले लोक एकनाथ शिंदेंना भेटायला आता नाक मुठीत धरून येत आहेत. त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय की आम्ही कोणत्या उद्देशाने, कशा ॲस्पेक्टने, कुठल्या अँगलने बोललोय. आता स्पष्टीकरणं तर आली की आम्ही बऱ्याच सगळी वृक्ष लागवड करणार आहोत, एवढी झाडं लावणार आहोत की सगळा मुंब्रा हिरवा होईल. अहो, तुमच्या अनधिकृत बांधकामांनी कुठे जागा शिल्लक राहिली आहे का जिथं झाड लावलं जाईल? कसला मुंब्रा झाडं लावून हिरवा करताय? कुणाला बनवताय खुफिया? तर जसा बडगा उगारला गेलाय तसे तुम्ही सुतासारखे सरळ होऊन स्पष्टीकरण द्यायला निघालेला आहात. तर ते तुमचं जे काही स्पष्टीकरण आहे ते तुम्ही शिंदे साहेबांना भेटून द्यालच. त्या धर्मवीरांच्या ठाणे जिल्ह्यातला मुंब्रा हा असा सहजासहजी हिरवा होणार नाही. आणि तो हिरवा करण्याची स्वप्न बघणाऱ्यांना कुणीतरी लगाम लावायला या ठाण्यात आहे, हे काल शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.